नमस्कार. श्रीमद भागवतातील जीवन संवाद या अनुषंगानं आपण एक चिंतन मालिका या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि या चिंतन मालिकेमध्ये काल आपण भारतीय दृष्टिकोनातून असलेली राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम आणि त्याचबरोबर भागवतातील विज्ञान याचं विवरण या ठिकाणी केलं. आपल्या सर्व श्रोत्यांचं, प्रेक्षक दर्शकांचं, रसिक विद्वानांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करतो. आज आपला चिंतन विषय आहे भागवतातील कथांचे अन्वयार्थ. भागवतातील ज्या कथा, मी असं म्हणेन की वेगवेगळ्या कथा भागवतात आलेल्या आहेत आणि या कथा काही रूपकात्मक आहेत, काही चरित्रात्मक आहेत, काही आख्यान स्वरूपाच्या आहेत, काही पूर्वी घडलेल्या घटनांच्या स्वरूपाच्या आहेत आणि काही कथांच्या मधून आपणाला काही तत्व त्यांना विवरण करायचं आहे. हे करताना भागवत हा ग्रंथ केवळ तत्वज्ञानाचे विवरण करणारा तर आहेच, परंतु जीवन दर्शन कसा घडवू शकतो, जीवन संवाद त्यामधून कसा प्रगटलेला आहे याचं दिग्दर्शन सहज आपल्याला घडतं. मला या ठिकाणी आधुनिक जे विज्ञान आहे, मग ते शास्त्राच्या अनुषंगानं आपण ज्याचं अध्ययन करतो किंवा लोकसाहित्य आहे, त्याचप्रमाणे आधुनिक अशा प्रकारची एक तर्कशास्त्रीय भूमिका आहे, तीही या ठिकाणी मला महत्त्वाची वाटते. कारण हा पुराणांचा अभ्यास करत असताना पुराणं ही प्रामुख्याने रूपक शैलीमध्ये लिहिली गेलेली आहेत. पुराणांचा अर्थ हा आपण शब्दशः घेऊन चालणार नाही. काही पुराणांच्या कथांच्या मधून तत्वविवरण करताना रूपकाश्रयी रचना किंवा रूपक समोर ठेवून काहींची मांडणी केलेली आहे आणि म्हणून पुराणांची भाषा हा एक स्वतंत्र अभ्यास विषय सुद्धा होईल की पुराणांची भाषा कशी होती, पुराणांनी काय अपेक्षित लिहिलंय, पुराणांच्या समोरचा या ठिकाणी निर्मात्याच्या समोरचा श्रोतृवृंद कोणता होता, त्याची आकलन पातळी काय होती आणि या अनुषंगानं नेहमीच संवाद पातळी ठरत असते. म्हणून पुराण ही लिहिली, पुराणं सांगितली गेली आणि एक पुराणांची परंपरा सुरू झाली. ज्या पुराण परंपरेमध्ये आपल्याला भागवत हे एक महत्त्वाचं पुराण दिसतं, महापुराण ज्याला आपण म्हणतो ते दिसतं. आणि एक लोकमानसिकता जर आपण लक्षात घेतली, लोकमानस लक्षात घेतलं, तर पुराण हे एका दृष्टिकोनातून विचार केला तर पुराण ही इतिहासाचीच मांडणी आहे, परंतु ती इतिहासाची मांडणी काही चमत्कृती, काही आख्यायिका, काही ऐतिहासिक प्रसंग याच्या अनुषंगाने ती गुंफण केलेली आहे आणि त्यातून एक जीवनदर्शन घडवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. मला या ठिकाणी लोकसाहित्याचा अभ्यास करताना फ्रेझर याचं नाव अनेक लोकांनी ऐकलं असेल की फ्रेझर नावाचा जो एक लोकसाहित्याचा अभ्यासक होऊन गेला, त्यानं गोल्डन बो नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, ग्रंथ लिहिलेला आहे. या गोल्डन बो नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी या पुराण परंपरेचा म्हणजे मिथॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, मायथॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, त्याचा अभ्यास करत असताना त्याने असं म्हटलं की ह्या ज्या मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत, या पुराण कथा ज्या आहेत, त्या एका दृष्टिकोनातून भाषेला आलेली किंवा निर्माण झालेली एक विकृती आहे असं त्याचं म्हणणं आहे. आता विकृती शब्द वाईट अर्थाने वापरलेला नाही, तर विकृती म्हणजे भाषेला झालेला विकार. अर्थात एका गोष्टीतून दुसरी गोष्ट निर्माण होते किंवा एका शब्दातून दुसरा अर्थ व्यक्त होतो आणि तो प्रसारित होत जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर उदाहरण म्हणून सांगेन की पिंपळाचं पान पडलं आणि पिंपळगाव जळालं. म्हणजे पिंपळाचं पान पडलं अशी एक घटना घडते आणि ती पुढे जात जात पिंपळाचं पान पडलं असेल तर पुढे फाटा पडल्यापर्यंत जातं, मग झाड पडल्यापर्यंत जातं आणि मग शेवटच्या बिंदूपर्यंत जेव्हा ही कथा जाऊन पोहोचते तेव्हा पिंपळगाव जळालं इथपर्यंत ती कथा जाते. सांगायचं तात्पर्य असं
की अशा पद्धतीने कर्णोपकरणी बदल होत जात असतो. हाच लोकभ्रम किंवा लोक ज्याला आपण भाषा म्हणतो, लोकवाङ्मय म्हणतो, लोकसाहित्य म्हणतो किंवा लोकांच्या एकूण तोंडातोंडी किंवा मौखिक कथांच्या आधारे झालेला बदल म्हणतो. अशा प्रकारचा बदल किंवा अशा प्रकारची एक मांडणी मिथॉलॉजीमध्ये सुद्धा असते. आणि म्हणून मिथॉलॉजी ते म्हणतात की भाषेला जडलेला रोग आहे. आणि हे जे फोकलोअर आहे, हे फोकलोअर काय करतं ते म्हणतात की फोकलोअर इज दी पॅथॉलॉजी ऑफ मिथॉलॉजी. ही ज्या पुराण साहित्याची पॅथॉलॉजी, त्याचे जे रोगनिदानशास्त्र आहे ते आपल्याला या लोकसाहित्यामधून, लोक फोकलोअरमधून पाहायला मिळतं. आणि म्हणून फोकलोअर किंवा एकूण लोकसाहित्याच्या संकल्पनेत आपण जेव्हा पुराणांचा विचार करतो, आणि पुराण हे देखील एका अर्थाने मौखिक, जरी त्याला लिखित परंपरा असली तरी त्यात भर पडत गेलेली आहे, हेही आपण विसरता कामा नये. भांडारकर प्राच्य विद्या संस्थेमध्ये आपल्याला अनेक प्रती महाभारताच्या दिसतात. आणि या प्रतींचा विचार करताना असं लक्षात येतं की याच्यात भर पडत गेलेली आहे. अनेक कथा एखाद्या प्रतीत नाही आहेत. नीळकंठीच उदाहरणार्थ प्रत आहे. ही नीळकंठी प्रत आज आपण प्रमाण मानतो महाभारताची. त्याचं कारण असं की अनेक प्रतींच्या मधून काही बदल करत करत या नीळकंठी प्रतीने किंवा त्यातल्या अभ्यासकांनी त्यांच्या प्रतलेखकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या श्लोकांचा या ठिकाणी अभ्यास केला, अध्ययन केलं. आणि मग प्रक्षिप्त श्लोक कोणते, मागून घुसडलेले कोणते, त्यांचा अवक्षेप कोणता, याच्या पद्धतीने अभ्यास झाला. हा स्वतंत्र आता या ठिकाणी आपण एक शास्त्र विकसित झालेलं आहे किंवा होत आहे असं आपण म्हणू, की ज्या शास्त्राच्या अनुषंगानं आपल्याला वेगवेगळ्या प्रतींच्या मधल्या या सगळ्या संकल्पना स्पष्ट करता येऊ शकतील. इथे आपण जेव्हा लोक परंपरेतून आलेल्या पुराण परंपरेतल्या कथांचा अन्वयार्थ लावतो, तेव्हा हा अन्वयार्थ आपल्या बुद्धीने आपण लावणार नाहीयेत, तर त्यांच्यामधून जे काही संकेत प्रगट झाले त्या आधारे आपण तो लावण्याचा प्रयत्न करतो. भागवतामध्ये अनेक कथा आहेत. माझ्यासमोर एक 2-3 कथा मी फक्त नमुन्यादाखल घेतलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वांना माहीत असलेली कथा म्हणजे पृथ्वी दोहनाची कथा आहे. या ठिकाणी पृथू नावाचा जो राजा होऊन गेला आणि या राजाने अशी कल्पना आहे की पृथ्वीचं दोहन केलं. या पृथ्वीच्या आधी जो राजा होऊन गेलेला होता तो वेन नावाचा राजा, आणि त्याने सगळीकडे अधर्माचा प्रचार केला, प्रसार केला वगैरे. याचा विचार देखील आपण वेगळ्या कथेच्या अनुषंगाने आता करणारच आहोत आजच. परंतु पृथूनी या समग्र विश्वामध्ये एक नवी अशा प्रकारची समाजव्यवस्था निर्माण केली. या जगामध्ये एक स्वतंत्र राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था निर्माण केली. आणि म्हणून पृथ्वी दोहनाचा संदेश काय सांगतो किंवा पृथ्वी दोहनाची कथा, पृथ्वीची कथा आपल्याला काय सांगते हे आपण बघूया. श्रीमद भागवतामध्ये पृथूची कथा सर्वांना परिचित आहे. पृथू राजा हा विष्णूचा अंश किंवा अंशावतार मानला जातो. पृथू पूर्वी राजा वेन हा होता आणि त्याने अत्यंत अधर्माने राज्य केलं. त्यामुळे प्रजा त्याच्यावरती संतापली आणि तत्कालीन ब्रह्मवृंदांनी त्याला ठार केलं. त्याच्या निम्न भागाचं मंथन केल्यानंतर निषाद निर्माण झाले आणि वरच्या भागाचं मंथन केल्यातून एक युगल प्रगट झालं. आणि हे युगल म्हणजेच पृथू आणि त्याची पत्नी अर्ची नावाची होती. पृथूनं सर्वात प्रथम ग्राम म्हणजे गाव, शहर म्हणजे पट्टण, पुर हे वसवून एक शिस्तबद्ध ग्रामरचना निर्माण केली असं त्या कथेतच म्हटलेलं आहे. नगररचनेचा एक वस्तुपाठ त्याने दिला आणि नगररचना, वास्तुरचना प्रथम त्याने प्रारंभित केली. पृथूच्या पूर्वी अशा प्रकारच्या नगररचना, ग्रामरचना अस्तित्वात नव्हत्या. त्या ठिकाणी मूळ कथेतला संदर्भ या ठिकाणी देतो श्लोकातला की ग्रामान पुरः पत्तनानी दुर्गाणी विविधानी च घोषान प्रजान शिबिराकरान खेट खरवटान प्रात पृथोरिव नैवेशा पुरग्रामादी कल्पना. प्रात पृथोरिव नैवेशा पुरग्रामादी कल्पना. पृथूच्या आधी
अशा प्रकारचे गाव, शहरं, पट्टणं अशी संकल्पना नव्हती, असं चतुर्थ स्कंदात म्हटलेलं आहे. पृथूनं सर्वप्रथम गाव, शहर, पुरं, किल्ले, गौळवाडे, शिबिरे, अरण्ये अशा प्रकारची एक विभागणी करून नागरिकांची वसती स्थानांची सोय केली आणि नगररचनेला एक शिस्तबद्धता आणली. त्याआधी अशा प्रकारची नगररचना नव्हती, म्हणून आद्य नगररचनाकार म्हणून आपण पृथूचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. नगररचनाकार म्हणून पृथूचा उल्लेख फार महत्वाचा आहे. पृथू दोहन, आता पृथूने पृथ्वीचं दोहन केलं. काय दोहन संकल्पना आहे? आपण फक्त वाचतो आणि त्याचा अर्थ न लक्षात घेता किंवा तात्पर्य न लक्षात घेतला किंवा केवळ शब्दाच्या भाषिक अशा फुलवऱ्याकडे आपण लक्ष देतो आणि सोडून देतो. परंतु मला त्यातला मूलार्थ आपणाला सांगायचा आहे. पृथ्वी दोहनाचे एक रूपक आहे. पृथूनं पृथ्वीचं दोहन केलं याचा उल्लेख याच चरित्रामध्ये आहे. वेनराजा अत्यंत दुष्ट आणि दानवी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर त्याच्या आई वडील म्हणजे आजोबा, आईचे वडील म्हणजे आजोबा यांच्या म्हणजे त्यांची छाया पडली होती, म्हणजे मृत्यूची छाया पडली होती असं भागवतात म्हटलंय. मातामह मनोव्रतान. त्यामुळं तो दुष्ट निघाला. त्याच्या वाईट वर्तणुकीमुळे निसर्ग कोपला. पृथ्वीनंही अन्नधान्य देणं बंद केलं. सर्वत्र दुराचार आणि चोरवडा माजला. पृथूनं आपल्या राज्यातील ही स्थिती पाहून त्यावर नियंत्रण आणले. त्याचाच एक भाग म्हणजे पृथ्वीचं दोहन केलं. भागवतकारांनी रूपकात्मक भाषेत हे सर्व मांडलेलं आहे, परंतु त्यातील तात्पर्य लक्षात घेतल्यास रूपकाचा उलगडा होतो आणि किती मार्मिकपणानं पृथूने हे कार्य केलं हे दिसतं. दोहन ही संकल्पना धार काढणे, गायीची म्हशीची धार काढणे किंवा दूध काढणे याच्याशी संबंधित आहे. त्या काळी गोधन भरपूर होतं. शेती हाच व्यवसाय होता. त्यामुळं दोहन ही संकल्पना त्यांनी वापरली किंवा हा शब्द वापरला. दोहन म्हणजे जशी गायीची धार काढून आपण तिच्या आचळातील दूध काढतो तसं पृथ्वीमधील पदार्थ काढून घ्यायचे. पण गाय ही पान्हा फुटल्याशिवाय दूध देत नाही. पान्हा वासराशिवाय तर फुटत नाही. म्हणून वत्स ही संकल्पना आपोआपच त्याच्या पुढे आली. ज्याला हळूहळू म्हणजे फ्रेझरनी म्हटल्याप्रमाणे कशा पद्धतीने ही रूपकात्मक भाषा किंवा भाषेच्या विकृती कशा होत जातात, भाषेला विकार कसा होत जातो, की आधी दोहन संकल्पना आली. दोहन म्हटल्याबरोबर धार काढणे ही संकल्पना आली. म्हणजे पृथ्वीला गाय असं गृहीत धरलेलं आहे. पृथ्वी म्हणजे गाय किंवा पृथ्वी गायीचं रूप घेते असं आपण अनेकदा वाचत असतो पुराणांच्या कथेंमध्ये, की ब्रह्मदेवाकडे पृथ्वी शरण गेली गायीचं रूप घेऊन. म्हणजे पृथ्वी आणि गाय याच्यामध्ये एक सहसंबंध दाखवलेला आहे. आणि म्हणूनच गो हा शब्द पृथ्वीला जसा आहे तसं गायीला सुद्धा वापरलेला आहे. म्हणून या ठिकाणी गो किंवा पृथ्वी आणि गाय हे एकात्म संकल्पना दोघांच्या वापरल्यामुळं इथे दोहन या संकल्पनेचा अर्थ पृथ्वीशी जोडला गेला. मग त्याबरोबर जर पान्हा फुटायचा असेल तर वासरू पाहिजे, म्हणून वत्स ही संकल्पना आली. आणि त्या ठिकाणी वत्साची संकल्पना गृहीत धरून त्या विद्येतील ज्ञानातील जो प्रवीण, जो नुसता प्रवीणच नाही तर आस्था असलेला, सर्वांचा विश्वासू, ज्ञान पिपासू, ज्ञानाबद्दल प्रेम, आवड, ज्याला आपण लगन असा हिंदी शब्द वापरतो, असा असलेला तो वत्स. थोडक्यात वत्सल जो आहे तो वत्स. म्हणून वत्सल शब्दामध्ये वत्सलता हा अर्थ आपोआपच ध्वनित होतो. आपण जर ध्वन्यर्थ लक्षात घेतला म्हणजे ध्वनी संकल्पनेकडे जर गेलो आपण ध्वन्यालोकाच्या, तर आपल्याला दिसेल की वत्स हा शब्द उच्चारल्याबरोबर वत्सलता हा अर्थ आपल्या मनात ध्वनित होतो. तुम्ही म्हणाल वत्स शब्दाने वत्सलता कुठे व्यक्त झाली, तर नाही, व्यक्त नाही झाली शब्दामध्ये, पण तो अर्थ ध्वनित झाला आपल्या शब्दाच्या अर्थामधून. अर्थाचे अनेक तरंग आपल्या मनात निर्माण होत असतात. म्हणून या ठिकाणी वत्सलता, थोडक्यात जो वत्सल आहे तो वत्स. वात्सल्य ही कसोटी आहे. आता बघा, वात्सल्य ही कसोटी आहे. अशा प्रकारे जेवढे जनसमुदाय होते त्यांनी आपापल्या विश्वासू वत्सांची नियुक्ती केली. म्हणजे इथं वासरू आहे, प्रत्यक्षात वासरू नाहीये आणि प्रत्यक्षात गाय नाहीये आणि प्रत्यक्षात धारही काढलेली नाहीये, परंतु दोहन संकल्पना, वत्स संकल्पना आणि गो संकल्पना याच्या एका सहसंबंधातून किंवा अर्थविस्ताराच्या संकल्पनेतून ही कथा कशी आकाराला येते ते आता पाहायला पाहिजे.
या ठिकाणी पृथ्वीकडून त्या वस्तू काढून घेण्यात आल्या. पृथ्वीनं बीज, धान्य, औषधी सर्व काही जवळ लपून ठेवलेलं होतं. पृथ्वीला विचारतो की हे ग, तू का दिलं नाहीस समाजाला? हे पृथ्वी, तू हे समाजाला का दिलं नाहीस? तुला मी आत्ताच्या आता शिक्षा करतो, असं म्हणून हातात त्यांनी धनुष्य घेतलं. त्यावेळेला पृथ्वी शरण आली आणि ती मानवी भाषेत बोलू लागली. ती म्हणायला लागली पृथ्वीला जेव्हा म्हटल्यानंतर पृथ्वी म्हणते की हे देवा, मी तुम्हाला जाणलेलं आहे आणि आता मी हे माझ्यातलं सगळं तुम्हाला देईन. जेव्हा पृथ्वीला विचारतो, तो श्लोक या ठिकाणी मी सांगतो की पृथ्वीला म्हणतो की तू हे तुझ्याजवळ का ठेवलंस? त्वम खल्बौषधी बीजानी प्राक सृष्टानी स्वयंभुवा न मुंचस्यात्मरुद्धानी मामवज्ञाय मंदधीही. या ठिकाणी पहा, त्वम खल्बौषधी बीजानी, तू सगळे औषध, बीज, प्राक्सृष्टा, पूर्वी ब्रह्मदेवाने निर्माण केलेले सगळे तुझ्याजवळ ठेवलेस. न मुंचस्यात्मरुद्धानी, तू सोडत नाहीस, जवळ अवरुद्ध करून ठेवलेस, लपवून ठेवलेस. आणि मामवज्ञाय मंदधीही, माझी अवज्ञा केली. आता इथं माझी म्हणजे कोणाची? पृथ्वीची नाही, निसर्गाची अवज्ञा केली. माम म्हणजे माझी. आता ही माझी म्हणजे कोणाची? राजाची नाही, तर निसर्गाची अवज्ञा केली. निसर्ग काय? की तुझ्यामध्ये पेरलेलं उगवलं पाहिजे आणि लोकांना मिळालं पाहिजे, परंतु ते तू लपवून ठेवलंस. असं म्हटल्यानंतर पृथ्वी शरण येते आणि वत्साची नेमणूक करतो. हे सर्व रूपक लक्षात घेतलं तर भागवतकारांनी किती कौशल्याने आणि सूक्ष्मपणे सांकेतिक भाषा वापरून हे तत्व मांडलंय हे लक्षात येतं. यात पात्र, वत्स, पय म्हणजे वस्तू, जाती म्हणजे समाज घटक असा आपण विचार या ठिकाणी करू की वत्स कोण नेमले, त्यातून पात्र कोणतं होतं. म्हणजे दूध काढायचं तर पात्र पाहिजे. म्हणजे आता दुधाची संकल्पना जर लक्षात घेतली, रूपक लक्षात घेतलं तर गाय म्हणजे पृथ्वी आहे असं समजा. मग त्यासाठी वत्स नेमलाय. मग कशात, कोणत्या पात्रात काढलंय, त्याचप्रमाणे पय म्हणजे जे काढलंय ते दूध, त्याचं स्वरूप काय आहे आणि ते कोणत्या समाज घटकासाठी काढलंय. अशा पद्धतीने आपण याचा विस्ताराने विचार करू. वत्स कोण, त्याची वस्तू, समाज घटक आणि पात्र कोणते हे आता या ठिकाणी बारकाईने पहा. पृथ्वी ही गाय आहे अशी संकल्पना केल्यानंतर काय काय घेतलं ते पहा. आता समाज घटक, वत्स, पात्र आणि वस्तू असे 4 भेद या ठिकाणी मी केलेले आहेत अभ्यासाच्या सोयीसाठी. तसं ते भागवतकारांनीच लिहिलेलं आहे, परंतु मी त्याची विभागणी व्यवस्थित केलेली आहे. समाज घटक म्हणजे जाती, वत्स म्हणजे कोण वत्स नेमला तो, पात्र कोणत्या प्रकारचं आहे, आणि वस्तू म्हणजे पय अर्थात दूध. दूध म्हणजे वस्तू कोणती काढली. आता बघा, समाज घटक आहे ऋषी. ऋषी हा समाज घटक आहे. वत्स आहे बृहस्पती. त्याचप्रमाणे पात्र, वाणी, श्रोत्र आणि मन, आणि वस्तू काढली वेद. आता याच्या आधी त्यांनी मनूला वत्स नेमून या ठिकाणी मनूच्या द्वारे या ठिकाणी सृष्टीतल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी काढून घेतल्या. आणि इथे ऋषी हे वत्स आहेत, म्हणजे मुनी, ऋषी किंवा ज्यांच्यापासून आपल्याला वेद प्राप्त होतात हे वत्स आहेत. समाज घटक ऋषी आहे. मग आता ऋषी जर समाज घटक असेल तर त्याचा ज्ञानी कोण आहे? या सर्व ऋषींच्या मधला श्रेष्ठ ज्ञानी कोण आहे? तर बृहस्पती. म्हणून बृहस्पतीला या ठिकाणी वत्स नेमलं. पात्र कोणतं आहे? आता वेदासाठी पात्र कोणतं असणार आहे? वेदासाठी श्रोत्र, मन आणि वाणी. अर्थात श्रोत्र म्हणजे कान, वाणी म्हणजे शब्द, आणि मन, आधी मनात वेद निर्माण होतो, मग तो वाणीत येतो आणि मग तो ऐकू येतो. म्हणून वेदाला आपण या ठिकाणी ज्याच्याप्रमाणे स्मृती आणि श्रुती, तर वेदाला श्रुती म्हणतात म्हणजे ऐकले गेलेले आहेत, आणि म्हणून ते पात्र आहे आणि वस्तू आहे वेद. त्यानंतर देवता हा समाज घटक. त्याचा प्रमुख कोण आहे? वत्स कोण आहे? इंद्र. कारण देवतांचा प्रमुख कोण आहे? तर इंद्र. पात्र कोणतं आहे त्यासाठी? तर सुवर्ण हे पात्र आहे. म्हणजे समाज घटक देवता आहेत, वत्स इंद्र आहे, त्याचं पात्र सुवर्ण आहे, आणि वस्तू कोणती आहे? तर अमृत. अमृत हे सुवर्णाच्या पात्रातच काढणं योग्य असतं किंवा काढलं पाहिजे. म्हणून
समाज घटक दैत्य आहे. दानव किंवा दैत्य हा समाज घटक आहे. त्याच्यात वत्स कोण आहे, म्हणजे सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे असा वत्स कोण आहे, तर प्रल्हाद हा त्यांचा वत्स आहे. त्यामुळं दैत्य हा समाज घटक, प्रल्हाद हा वत्स. याचं पात्र हे मदिरा पात्र. आणि वस्तू कोणती काढली, पय कोणतं काढलं, तर आसव, वेगवेगळे आसव, ताडी, शिंदी, मदिरा वगैरे हे आसव, कारण राक्षसांना हेच प्रिय आहे. त्यानंतर समाज घटक आहे गंधर्व. गंधर्व हा समाज घटक. त्यांच्यातला वत्स म्हणजे त्यांच्यातला प्रतिनिधी कोण, आता या ठिकाणी आपण कन्व्हेनर म्हणू. जसा आज आपण एखादा कार्यक्रम घ्यायचा झाला तर या ठिकाणी समन्वयक नेमतो. हा समन्वयक म्हणजे काय, ज्याने सर्वांचा समन्वय घडून आणायचा आहे, तो समन्वयक. तसं एकेका समाज घटकाचा एक एक समन्वयक आहे. हा कोण आहे समन्वयक, तर गंधर्वाचा समन्वयक किंवा वत्स किंवा कन्व्हेनर तो आहे विश्वावसू. विश्वावसू गंधर्व सगळ्यात त्यांचा प्रमुख आहे. पात्र कोणतं आहे, कमल हे पात्र आहे. आणि त्याच्यात काय काढून घेतलंय, कोणती वस्तू काढून घेतली, कोणतं काढून घेतलं, कोणतं दूध काढून घेतलं, तर संगीत आणि सौंदर्य. कारण गंधर्व हे संगीत प्रिय आहेत. गंधर्व आजही आपण गंधर्व ही पदवी देतो. छोटा गंधर्व, बाल गंधर्व कोणाला देतो, संगीतामधल्या तज्ज्ञाला देतो. म्हणून संगीत किंवा गीत गाणारी जी मंडळी आहेत, संगीतकार जे आहेत, ती गंधर्वाच्या एका समाज घटकाचं प्रतिनिधित्व करणारी आहेत. त्यामुळं गंधर्व हा समाज घटक, त्यांचा विश्वावसू हा पात्र आणि संगीत किंवा सौंदर्य त्यांनी काढून घेतलं. त्यानंतर पितृगण हा समाज, पितृगण हा स्वतंत्र एक विषय आहे. म्हणजे आपण ज्याप्रमाणे देवता मानतो त्याप्रमाणे पितर यांचा एक लोक आहे. आणि या पितरामध्ये सर्वात पहिला पितर जर कोणता असेल तर तो अर्यमा या नावाचा आहे. म्हणजे जो पहिला पितर आहे त्याला अर्यमा म्हणतात. आणि म्हणून अर्यमा हे सूर्याचं सुद्धा एक नाव आहे. अर्थात 12 आदित्यापैकी अर्यमाला एक सूर्याचं नाव मानलेलं आहे. पण तो पितर आहे. म्हणून पितृगण या समाज घटकामध्ये वत्स कोण आहे, तर अर्यमा. पात्र कोणतं आहे, तर कच्ची माती हे पात्र आहे. कारण पितरांना कच्च प्रिय असतं. म्हणून आपण हव्य आणि कव्य, या ठिकाणी कव्य म्हणजे पितरांसाठी लागणारं आणि हव्य म्हणजे अग्नीसाठी लागणारं असा शब्द वापरतो. म्हणून वस्तू कोणती आहे, तर कव्य ही वस्तू. लोक या ठिकाणी सहज जाता जाता सांगतो की आपण पंचगव्य प्राशन करतो श्रावणीच्या वेळेला. म्हणजे गाईच्या गोमूत्र असेल, शेण, त्याचप्रमाणे दूध, दही आणि तूप एकत्र केलं म्हणजे 5 गोष्टी गाईच्या तयार होतात. त्याला पंचगव्य असं म्हणतात. पण काही लोक चुकीने पंचकव्य असा उल्लेख करतात, तर ते चुकीचं आहे. तो पंचगव्यच बरोबर आहे. गव्य म्हणजे गायीपासून प्राप्त होणाऱ्या 5 गोष्टी असो. याप्रमाणे हे कव्य हे पितरांसाठी असतं. म्हणून पितृगण हा समाज घटक, अर्यमा हा वत्स, कच्ची माती हे पात्र, कव्य ही वस्तू. त्यानंतर सिद्ध हा समाज घटक. कपिल मुनी हा त्याचा प्रतिनिधी आहे. कारण कपिल मुनी हे सिद्धेश म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं ते कपिल मुनी आहेत, आचार्य आहेत. म्हणून सिद्ध या समाज घटकाचे प्रतिनिधी कपिल महामुनी. आकाश हे पात्र आहे आणि सिद्धी त्यांनी त्या आकाशातून प्राप्त केल्या. सिद्धी हे पय आहे, सिद्धी हे दूध आहे. आता याचे विवरण आपण पुढे करू. किंपुरुष हा समाज घटक, त्याचा मय हा प्रतिनिधी. अंतरिक्ष हे त्याचं पात्र. आकाश वेगळं आणि अंतरिक्ष वेगळं. तेव्हा अंतरिक्ष हे पात्र आणि अंतर्धान पावणे, गुप्त होणे ही विद्या म्हणजे पय. त्यानंतर यक्ष आणि राक्षस भूत हा समाज घटक, त्याचा वत्स रुद्र. पात्र कोणतं, तर कपाल म्हणजे अर्थात ज्याला आपण कवटी म्हणतो त्याला कपाल म्हणतात. कवटी हे पात्र आणि रुधिर म्हणजे रक्त ही वस्तू. त्यानंतर समाज घटकामध्ये सर्प आणि विंचू हे घटक. वत्स त्यांचा तक्षक आहे म्हणजे प्रतिनिधी तक्षक आहे. पात्र कोणतं, तर मुख हे त्यांचं पात्र आहे म्हणजे बीळ हे त्यांचं पात्र आहे. आणि वस्तू कोणती, तर विष. त्यानंतर पशु, हिंस्र पशु. आता याच्यात पशु 2 भेद केलेत. एक हिंस्र पशु आणि एक ज्याला आपण वनचर किंवा गवत वगैरे खाणारी, जे हिंस्र नाहीत असे पशु.
हिंस्र पशु श्वापद हे समाज घटक. त्यानंतर वत्स कोण, तर सिंह हा त्याचा वत्स. पात्र शरीर आणि वस्तू किंवा पय हे मांस. त्यानंतर दुसरा पाळीव प्राणी पशु, त्यांचा वत्स नंदीबाई. पात्र अरण्य आणि त्यांचं पै तृण. त्यानंतर समाज घटक पक्षी, त्यांचा प्रमुख गरुड म्हणजे वत्स गरुड. त्यानंतर पात्र स्व शरीर आणि त्याचं वस्तू हे फळं किंवा किडे वगैरे. त्यानंतर वृक्ष हा समाज घटक किंवा जाती. वत्स वट, या वृक्षांच्या मध्ये वटवृक्ष हा त्यांचा प्रतिनिधी आहे, वटवृक्ष. त्यानंतर स्वतःचं शरीर हे त्याचं पात्र आणि रसरूपत्व ही वस्तू. त्याच्यानंतर जाती म्हणजे समाज घटक जाती, यामध्ये पर्वत, त्याचा वत्स प्रमुख कोण, पर्वतांच्या मधला हिमालय हा त्याचा वत्स आहे. त्यानंतर पात्र शरीर, त्यांचं शिखर हे पात्र आहे. आणि धातू गेरू किंवा पिवडी हे धातू आहे. त्यानंतर मानव हा समाज घटक म्हणजे आपण, तो समाज घटक किंवा जाती घटक. त्यातला वत्स आहे पृथू, पात्र आहे भूमी आणि वस्तू किंवा पय अन्न आणि धान्य. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की पृथूने जी पृथ्वीचं दोहन केलं त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या घटकांना समाविष्ट करून घेतलेलं आहे. म्हणजे केवळ मीच एकटा जगेन किंवा मानव प्राणीच जगेल असं नाही, मानवही जगेल, त्याचबरोबर पक्षी जगतील, पशुही जगतील, हिंस्र प्राणी जगतील, पाळीव प्राणी जगतील. सगळ्या प्रकारच्या समाज घटकांना स्थान दिलेलं आहे आणि त्यांचं जे काही खाद्य आहे, वस्तू आहे, पय आहे ते त्यांना प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणजे समाज घटक त्यांचे वत्स एकत्र केले, त्यांच्या पात्राची संकल्पना केली आणि त्यांच्या वस्तू त्यांना प्राप्त करून दिल्या, ज्या भूमीने गिळंकृत केलेल्या होत्या. पृथ्वीच्या गर्भात अनेक रत्न आहेत, बहुरत्ना वसुंधरा असं आपण म्हणतो, परंतु योजकस्तत्र दुर्लभा. इथं पृथूनं योजनाबद्ध रीतीनं प्रत्येक समाज घटकाला त्याच्या आवडीचे पदार्थ त्यांच्या समन्वयकाद्वारे प्राप्त करून देण्याची व्यवस्था केलेली आहे. या वर्णनातलं बारकाव्यांचा विचार जर केला तर कोणता समाज घटक, त्यासाठी वत्स कोण, वस्तू कोणती आणि त्याचं पात्र कोणतं या संबंधाने किती औचित्यपूर्ण योजना केलेली आहे ही दिसते. थोडक्यात ईषद दर्शन घेऊ की ऋषी मुनी तपस्वी हे ज्ञान लालसी, त्यामुळं त्यांचं ज्ञान ग्रहणाची त्यांची इच्छा असते. हे ज्ञान वेदात अंतर्निहित आहे. वेनाच्या कथेत वैदिक ज्ञान वेदविद्या ही लुप्त झालेली होती, कारण वेनानं आसुरी ज्ञानाचा पुरस्कार केला, त्यामुळे हे वेद लुप्त झाले. हे ज्ञान ग्रहण करण्याचं तर देवांचे गुरु बृहस्पती हेच योग्य अधिकारी होते. म्हणून बृहस्पती हे देवांचे गुरु आणि ज्ञानवंत असल्याने त्यांना वत्स करून वेदरूपी ज्ञानाचं दूध काढण्यात आलं. त्यासाठी पात्र कोणतं, तर श्रोत्र, वाणी आणि मन. वेद हे कानाने ऐकून, वाणीने उच्चारून आणि मनात साठवून ठेवायचे असतात. वेद हे ईश्वरी ज्ञान आहे. ते ऋषांच्या माध्यमातून गायत्री, त्रिष्टुप, अनुष्टुप, बृहती, जगती इत्यादी छंदामध्ये श्रवण केले गेले. अपौरुषेय वेद हे प्रथम ऋषींनी ऐकले आणि नंतर त्यांचं उच्चारण केलं. हे सगळे ऋषी हे द्रष्टे आहेत, ते वेदाचे निर्माते नाहीत, ते द्रष्टे आहेत. त्यांनी ते ऐकले आणि त्याचं उच्चारण केलं, मनात साठवून ठेवले. या दृष्टीने हे रूपक लक्षात घेतल्यास याचं मर्म ध्यानात येईल. आता देवता इंद्र हा देवांचा राजा म्हणून तो वत्स समन्वयक. त्यानं सुवर्ण पात्रात अमृताचं दोहन केलं. अमृत हे देवांचे आवडते पेय आहे. त्यासाठी इतर कोणतेही पात्र हे पात्र ठरणार नाही, म्हणजे योग्य ठरणार नाही. म्हणून सुवर्ण पात्र योग्य. सुवर्ण ही उच्च दर्जाचा धातू आहे. एवढंच नव्हे तर भगवंतांनी सर्व धातू मी सुवर्ण धातूनाम अस्मि कांचनः असं आपण सुवर्ण रूप आहोत असं म्हटलंय. असं गीतेत आणि भागवतात आपला विभूती योग सांगताना म्हटलेलं आहे. देवानी इंद्राच्या द्वारे हे पय काढून घेतलं. अमृतासारख्या श्रेष्ठ पेयासाठी सुवर्ण पात्र आणि इंद्रच योग्य होय. कपिल मुनी हे सिद्धगणात श्रेष्ठ आणि मुख्य आहेत. त्यांनी सकल सिद्धींचं ज्ञान प्राप्त करून घेतलं.
या सिद्धी विविध प्रकारच्या आहेत. त्यांचं विवरण भागवताच्या 11व्या स्कंधात आलेलं आहे. त्याचं थोडक्यात विवरण करतो की सिद्ध योष्टा दशप्रोक्ता धारणा योगपारणैः तासामष्टोम मत्प्रधाना दशैव गुण हेतवा. एकूण 18 प्रकारच्या सिद्धी आहेत. त्यातील 8 प्रमुख आहेत. त्यांना अष्टमहासिद्धी आपण म्हणतो. त्या अणिमा, गरिमा, लघिमा, प्राकाम्य, महिमा, प्राप्ती, प्रभुता आणि वशिता या आहेत. या सिद्धीप्रमाणेच इतर सिद्धी सुद्धा आहेत. उदाहरणार्थ दूरश्रवण, दूरदर्शन, परकाया प्रवेश, परमन प्रवेश इत्यादी सामान्य सिद्धी सुद्धा आहेत. इच्छामृत्यू ही देखील सिद्धीच आहे. या सिद्धी प्राप्त करणारा तो सिद्ध. या सिद्धी कशा प्राप्त करायच्या याचे विवरण कृष्णानं केलेलं आहे. विश्वाच्या मुळाशी परमाणू, महत्त्व, तन्मात्रा, अहंकार या मूळ बाबी असतात. त्यातील एकेकावर नियंत्रण करून एक एक सिद्धी प्राप्त करता येते. पंचतन्मात्राम म्हणजे शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श यांची मनाची एकाग्रता केली तर अणिमा म्हणजे अणु एवढं लहान होता येतं. महदात्म्याच्या ठिकाणी मनाचं केंद्रीकरण केलं तर महिमा सिद्धी प्राप्त करता येते, शरीर मोठं करण्याची. परमाणूवर विजय प्राप्त केल्यास लघिमा म्हणजे वजनानं शरीर हलकं करणं ही सिद्धी प्राप्त होते. अहं तत्वाशी म्हणजे अहंकार तत्वाशी तादात्म्य पावलं तर प्राप्ती, सर्व प्राणीमात्रांच्या इंद्रियाशी त्यांच्या अधिष्ठात्र्या देवतांच्या रूपाने ही सिद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे ही जी सिद्धी आहे ती सूत्रात्म्याशी एकाग्रता साधल्याने प्राकाश्य सिद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे परलोकातील अदृश्य विषयाचं ज्ञान ही सिद्धी. प्रभुता ही विष्णूच्या तादात्म्यानं प्राप्त होते आणि सत्ता ही सिद्ध होते आणि वशिता ही सिद्धी तुरीय तत्वाशी एकरूप झाल्यास प्राप्त होते. त्यामुळे आसक्ती राहत नाही. प्राकाम्य सिद्धी अमर्याद सुख प्राप्त करून देते. हीच पर्याप्त कामता होय. निर्गुण परब्रह्माच्या एकतानेतेतून ही सिद्धी प्राप्त होते. शिवाय दूरश्रवण, दर्शन, इच्छामरण, परमन प्रवेश, परकाया प्रवेश इत्यादी अनेक सिद्धी आहेत. या सिद्धींच्या प्राप्तीसाठी योग साधना करावी लागते. योगातील अष्टांग योग, हठयोग याद्वारे हे सिद्धातील प्रमुख कपिल मुनी यांना वत्स नेमलं आणि आकाश हे पात्र केलं. नारायण कवचाच्या मंत्रात कर्मबंधापासून गुणेश कपिल मुनींनी रक्षण करावं असं म्हटलंय. कारण आकाश या पात्रात सिद्धी प्राप्त करण्याचं काय रहस्य असावं याचं जर चिंतन केलं तर असं लक्षात येतं की आकाश हे पंचमहाभूतातील प्रथम महाभूत आहे. सर्व महाभूते त्यातून उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात. सांख्य दर्शनानुसार शब्द तन्मात्रेतून आकाश उत्पन्न झालं. योगशास्त्रात हृदयाकाश, चिदाकाश अशा संज्ञा आहेत. म्हणजे जागृत झालेली कुंडलिनी हृदयाकाशात आली की अनाहत नाद ऐकू येतो आणि मूर्ध्नी आकाशात तिचं शिवाशी सामरस्य होऊन ती ब्रह्मरंध्रातून चिदाकाशात एकरूप होते. न्याय वैशेषिकांनी देखील आकाशाला 9 द्रव्यापैकी एक मानलंय. वेदांती देखील खम ब्रह्म, छांदोग्य उपनिषद खम ब्रह्म म्हणजे आकाश ब्रह्म मानतात. या दृष्टीनं आकाश पात्रात योगसिद्धी ग्रहण करण्याचं तात्पर्य यातून लक्षात येईल. त्यानंतर किम पुरुष या समाज घटकांनी अंतर्धान विद्या या अंतरिक्षातून प्राप्त केली. मय नावाचा प्रतिनिधी त्यांचा आहे. गुप्त होणे ही एक प्रकारची सिद्धीच आहे. त्याचप्रमाणे राक्षस, भूत, पिशाच्य यांनी रुद्रदेवतेला समन्वयक करून कपाल म्हणजे मनुष्याची कवटी या पात्रात रुधिर घेतलं. तामसी समाजाला तामस द्रव्यच आवडतं तर सर्प विंचवांनी तक्षक या सर्पाला प्रामुख्य देऊन बिलपात्रात विषग्रहण केलं. दैत्यकुळातील प्रल्हाद हा असुरांचा प्रतिनिधी आहे. सर्व राक्षस कुळांचा त्यावर विश्वास आहे. त्यामुळं तो असुरांचं हृदगत जाणतो. त्यामुळं दैत्यांनी त्याला समन्वयक म्हणजे वत्स नेमून मदिरा, ताडी, शिंदी, धुंदी आणणारे आसव यांची प्राप्ती केली. असुर हे मदिरेचे चाहते, भोगवादी आणि देहात्मवादी असल्यानं त्यांना मदिरा प्रिय आहे. एवढंच नव्हे तर समुद्र मंथनाच्या कथेत सुद्धा समुद्रातून निघालेले मद्य किंवा मद्यार्क हे बळीने असुरासाठी मागून घेतल्याचं उल्लेख लिहिलंय. अथासीत वारुणी देवी कन्या कमललोचना असुरा जगृहूतांबई हरे र नोमतेन ते. याप्रमाणे वारुणी ही दैत्यांनी प्राप्त केल्याचं समुद्र मंथन कथेत म्हटलंय. याचा अर्थच वारुणी म्हणजे मद्यार्क. या ठिकाणी अथासीत वारुणी देवी
कन्या कमललोचना. तिला एक स्त्रीचं रूप या ठिकाणी प्रगट दाखवलेलं आहे. असुरा जग्रहो ताम वै हरेरनुमतेन ते, असं म्हणून या ठिकाणी असुरांची प्रिय असलेलं हे पेय म्हणूनच प्रल्हादाला प्रतिनिधित्व देऊन असुर जमातीने ते प्राप्त केलं. गंधर्वाच्या बाबतीत बोलायचं तर गंधर्व हे गायन वादन यांच्याशी संबंध असलेले आहेत हे प्रसिद्ध आहे. कलासक्ती ही सौंदर्यासक्तीच असते. कला आणि सौंदर्य याच्यात साहचर्य आहे. गायन कला, वाद्यवादन कला ही त्यांना प्रिय असल्यानं त्यांनी विश्वावसू गंधर्वाला प्रमुख नेमलं आणि कमलपात्रात त्याचं दोहन केलं. कमल हे सर्वात श्रेष्ठ फूल आहे. शिवाय ते मलरहित असतं. भुंगे त्यातील मकरंदासाठी आपला जीव गुरफटून घेतात. शिवाय ते लक्ष्मीचंही वसती स्थान आहे. सौंदर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे या सौंदर्यमयी पात्रात गंधर्वांनी संगीत कलेचं ज्ञान आत्मसात केलं असा त्याचा अर्थ आहे. पितरांना कच्चं अन्न प्रिय. अर्यमा हा पहिला पितर म्हणून वर्णन केलेलं आहे. त्याला प्रतिनिधी नेमून पितरांनी कव्य हे कच्च्या पात्रात ग्रहण केलं. हव्य आणि कव्य असे दोन शब्द आपण वैदिक ग्रंथामध्ये वाचतो. हव्य म्हणजे जे अग्नीला द्यायचे ते आणि कव्य म्हणजे जे पितरांना द्यायचे ते. म्हणून अग्नीला हव्यवाहन अशी एक संज्ञा आहे. आपण नेहमी वैश्वदेवामध्ये म्हणतो हव्यवाहनाहा किंवा हव्यवाट असा शब्द आपण अग्नीसाठी वापरतो. म्हणून अग्नीसाठी स्वाहा म्हटले जातं तर पितरा प्रीत्यर्थ स्वधा म्हटलं जातं. पितरांना कव्य प्रिय असतं. आम पात्रात त्यांनी ते घेतलं. हिंस्र श्वापदांनी सिंहाला अग्रणी केलं आणि शरीररूपी पात्रात मांस ग्रहण केलं. तर वनचर म्हणजे पाळीव पशूंनी नंदीश्वराला प्रमुख केलं आणि त्या पात्रात तृण ग्रहण केलं. पक्ष्यांनी गरुडाला आपलं अग्रणी केलं आणि फळं आणि किडे यांना स्वशरीरात ग्रहण केलं. तर वृक्षांनी वटवृक्षाला समन्वयक केलं आणि रसरूप आपल्याच शरीरात हे तत्व ग्रहण केलं. अर्थात वृक्षांना रस प्राप्त झाला. पर्वतांनी श्रेष्ठ हिमालयाला प्रामुख्य दिलं आणि शिखररूपी पात्रात गेरू किंवा पिवडी इत्यादी द्रव्य आत्मसात केलं. सर्व मानवांनी पृथ्वीराजाला प्रमुख करून अन्नधान्य पृथ्वी रूपी पात्रातून ग्रहण केली. याप्रमाणे पृथ्वीमधून हे सगळं ग्रहण केलं. देह ज्या मानवी जीवनाचं सार्थकत्व कशात आहे हा जर विचार केला तर हे दोहन म्हणजे काय आहे ही एक व्यापक संकल्पना आपल्या लक्षात येईल की सर्वांना योग्य संधी देऊन प्रत्येकाला त्याचं भाग देऊन किंवा त्याचा वाटा देऊन आपण सुखी राहणं याला म्हणतात जीवनाचं सार्थकत्व. म्हणून दोहन म्हणजे विश्वकल्याण. मी आता दोहनाचा असा अर्थ घेतला. दोहन म्हणजे नुसतं धार काढणे नव्हे. या ठिकाणी धार काढणे एका रूपकातून समग्र विश्वाच्या कल्याणाची भूमिका पृथ्वीने घेतलेली आहे. अशा प्रकारे पृथ्वीचं दोहन करून सर्व जगातील देव, दानव, मानव, पशु, पक्षी, प्राणी, गंधर्व, ऋषिगण, पितर, यक्ष, राक्षस, भूतगण, श्वापद, वनचर, वृक्ष, पर्वत यांना त्यांचे भाग दिले आणि संतुष्ट केले. हे लक्षात घेतलं तर पृथ्वी दोहनाची संकल्पना विश्वकल्याणाची ही रूपक कथा ठरते. पर्यावरणाचा समतोल राखण्याकडे ती अंगुली निर्देश करते. मानव एकटाच जगण्यास व सर्व वस्तूंचा उपभोग घेण्यास लायक आणि मालक नसून सर्व सृष्टीतील विविध समाज घटक हे त्याचे अधिकारी आहेत. केवळ एकटा मानवालाच जगण्याचा अधिकार आहे असं नाही, तर आपण बघतो की सर्वांनी जगलं पाहिजे. जगा आणि जगू द्या हे जे आजचं तत्व आपण सर्व विश्वामध्ये त्याचा डंका वाजवतो, हे जगा आणि जगू द्या हे तत्व पृथ्वीने आपल्यासमोर मांडलेलं आहे या दोहन संकल्पनेतून. म्हणून या कथेद्वारे हा संदेश आपल्याला मिळतो. म्हणून पृथ्वी दोहन या संकल्पनेतून एक उदात्त विश्वव्यापक विश्वकल्याणाचा संदेश भागवतकारांनी दिलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून समग्र विश्वामध्ये आपण पर्यावरणाचा विचार या नंतर करणारच आहोत. मी फक्त त्याचा या ठिकाणी उल्लेख करतो की आपल्याकडे पर्यावरणाच्या अनुषंगाने जेव्हा कथांचा विचार होतो, समग्र विश्वाचा विचार होतो, केवळ मानव एकटाच जगायला लायक आहे असं नाही, तर सर्व प्राणी जगले तर मानव जगेल. आता आपल्याला आजही माहिती आहे की आजचे अभ्यासक सांगतात, संशोधक सांगतात की शेवाळ सुद्धा मानवी जीवनाला उपयुक्त आहे. शेवाळ ही एक प्राथमिक अवस्था आहे, परंतु ती सुद्धा मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून शेवाळ हे सुद्धा असलं पाहिजे की ज्या शेवाळातून एक मानवी प्राण्याला उपयुक्त असणाऱ्या जंतूंची निर्मिती होते.
याप्रमाणे आपण जेव्हा तर्पण करतो, मग ते ऋषी तर्पण असो, देव तर्पण असो, त्यामध्ये माझ्या असं पाहण्यात आलं की या तर्पणामध्ये समुद्र आहे, पर्वत आहे, नदी आहे, यांना देखील तर्पण केलेलं आहे. पक्षी आहे, कशामुळे तर्पण केलेलं आहे? त्यांना देखील शांत होण्याचा आपल्या मनातला संकल्प आपण प्रगट केलेला आहे आणि तेही या ठिकाणी शांत व्हावेत किंवा त्यांना तृप्ती प्राप्त व्हावी, अशा प्रकारची भूमिका जुन्या आर्य या निर्मित असणाऱ्या ग्रंथामध्ये, वैदिक ग्रंथामध्ये आपल्याला प्रगट झालेली दिसते. आणि म्हणून समुद्रास्तृप्यंतु, नद्यस्तृप्यंतु, गिर्यस्तृप्यंतु, त्याचप्रमाणे औषधी वनस्पतीस्तृप्यंतु, नागास्तृप्यंतु, गावस्तृप्यंतु, हे जे सगळं आपण वाचलं तर आपल्या लक्षात असं येतं की हे सगळे आहेत म्हणून आपण आहोत, अशी एक धारणा मानवी जीवनाच्या संकल्पनेच्या बाबतीतली एक व्यापक धारणा, व्यापक जीवन संदेश आपल्या वैदिक ग्रंथांच्या मधून पाहायला मिळतो. या ठिकाणी भागवत ग्रंथामध्ये आणि आपल्याला सर्वांना परिचित असणारी दुसरी कथा आहे ती दधीची नावाच्या ऋषीची. दधीची नावाच्या ऋषीची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. मी ती सगळी कथा आपणाला सांगत बसणार नाही, परंतु त्यातलं तत्व फक्त आपणाला सांगणार आहे. भारतीय ऋषीमुनी हे अत्यंत श्रेष्ठ समाजसेवक आणि समाजोद्धारक होते. त्यांनी केवळ व्यक्तिगत जीवनासाठीच किंवा आत्मकल्याणासाठीच जप तप अनुष्ठान केलं नाही, तर समाजासाठी सुद्धा आपल्या देहाचं दान केलं. आणि म्हणून देहदानाचा आदर्श म्हणून आपण दधीची नावाच्या ऋषीकडे बघू शकतो, त्यांच्या कथेकडे बघू शकतो. आत्मजीवन त्यांनी समर्पित केलं. आपलं समग्र जीवन सामाजिक कल्याणाच्या हेतून समर्पित करणं हा एक श्रेष्ठ जीवन यज्ञच मानला पाहिजे. जप तप अनुष्ठान करतानाच सामाजिक सौख्य आणि समाजाप्रती असलेली प्रतिबद्धता, ही प्रतिबद्धता फार महत्वाची आहे की आपण प्रतिबद्ध आहोत, आपण समाजाप्रती काहीतरी करायला या ठिकाणी जबाबदार आहोत, उत्तरदायी आहोत. म्हणून ही जी बांधिलकी त्यांनी मानली, आज शब्द आपण बांधिलकीचा वापरतो, ही बांधिलकी त्याही काळामध्ये लोकांनी मानलेली आहे आणि त्याप्रमाणे कर्तव्य केलेली आहेत. ही बांधिलकी याचा आदर्श भागवत पुराणामधून पाहायला मिळतो. धर्मार्थ देह, आपला देह हा धर्मार्थ कसा आहे याचे विवरण आपल्याला मधून बघायला मिळतं. भागवत पुराणात 6व्या स्कंधामध्ये वृत्रासुराची कथा आलेली आहे आणि वृत्रासुर हा यज्ञातून प्रगटल्यानं तो देवांना अजेय होता. त्यावेळी दैत्यांनी देवावर आणि देवेंद्रावर हल्ला केला आणि त्यांना देशोधडीला लावलं. तेव्हा भगवान विष्णूच्या सूचनेनुसार इंद्र यांनी दधीची या ऋषींच्या आश्रमामध्ये जाण्याची सर्व देवांना विनंती केली आणि आपण स्वतः त्यांच्या सोबत गेला. तो त्यांना शरण गेला. दध्यंगाथर्वण असं त्यांचं पूर्ण नाव आहे. हे दध्यंगाथर्वण ऋषी म्हणजे दधीची ऋषी हे महान तपस्वी होते. इंद्राने त्यांना त्यांच्या शरीरातील अस्थी मागितल्या. त्यांच्या देहातील अस्थीपासून केलेलं वज्रच फक्त वृत्रासुरावर चालू शकणार होतं. यावेळी दधीची ऋषी आश्रमात होते. इंद्राला त्यांनी त्यांच्या येण्याचं कारण विचारलं. तेव्हा इंद्रानं सांगितलं की दैत्यांच्या आक्रमणामुळं देव देशोधडीला लागलेले आहेत आणि ते संकटात आहेत, समाजावर भयंकर संकट आलेले आहे, तेव्हा तुम्हीच आम्हाला वाचू शकता. हे ऐकल्यावर दधीची ऋषींनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. राष्ट्रीय प्रेरणा आणि राष्ट्रीय जाणीवेचा तो उत्तम नमुना आहे असं माझं मत आहे. व्यक्तीचं देशाप्रती असलेलं कर्तव्य भावनेचं, प्रतिबद्धतेचं ते एक उदाहरण आहे, तो एक उद्गार आहे. यातून भारतीय ऋषींची धारणा आपल्याला सहज स्पष्ट होते. समाज हितासाठी आत्मत्याग करण्याचा आदर्श त्या मुनींनी या ठिकाणी घालून दिलेला आहे. या ठिकाणी मुनी म्हणतात, धर्मं व श्रोतु कामेन युयम्ये प्रत्युदाहृताः एषव प्रियमात्मानं त्यजन्तं सत्य संत्यजाम्यहम्. यो ध्रुवेणात्मना नाथा न धर्म न यशः कुमान् इहते भूतदया सशोच स्थावरैरपि. या ठिकाणी मुद्दा असा त्यांनी वापरलाय की यो ध्रुवेणात्मना नाथा, हा अध्रुव असलेलं हे शरीर, क्षणिक असलेलं हे शरीर. दधीची ऋषी म्हणतात, हे इंद्रा, या देहाच्या निमित्ताने धर्म, कीर्ती, यश जो प्राप्त करीत नाही त्याबद्दल वृक्षाधिक स्थावर त्याची कीव करतात. पुरुषाचा खरा धर्म जर कोणता असेल तो इतरांचं दुःख कमी करणं हा आहे आणि तो करण्यासाठी देहाचाही त्याग करायला मी तयार आहे. हा नश्वर देह कधीतरी नष्ट होणारच आहे. कोल्हे कुत्रे ज्याला खाणारे असा देह देवांच्या, समाजाच्या,
धर्माच्या आणि राष्ट्राच्या कारणासाठी जर उपयुक्त ठरला, राष्ट्रकारणासाठी जर उपयोगी पडला, तर माझ्यासाठी ते श्रेयस्करच आहे. दधीची म्हणतात, एतावान अव्ययो धर्म पुण्य श्लोकै रूपासिता यो भूत शोक हर्षाभ्या महात्मा शोचित ऋष्यती अहो दैन्यमहो कष्टम पारकै क्षणभंगुरैः यन्नोपकुर्याद स्वार्थैर मर्त्य स्वज्ञाती विग्रहैः. दधीची ऋषी हे अथर्ववेदी होते, म्हणून त्यांना दध्यंगाथर्वण असं आपण म्हणतो. अथर्ववेदात सर्व प्रकारच्या यातुविद्यांचा समावेश होतो. हाही त्यातला एक सूक्ष्म भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की दधीची ऋषीकडेच इंद्राला का पाठवलं, तर दधीची ऋषी हे अथर्ववेदातले तज्ज्ञ होते आणि अथर्ववेदामध्ये सगळ्या यातुविद्यांचा, मग ती ब्लॅक मॅजिक असो किंवा दुसरी यातुविद्या असो, याचा समावेश होतो. आयुर्वेद, यातुविद्या, जादू, काळी विद्या, जारण मारण उच्चाटन, स्तंभन, स्थापन, उत्थापन इत्यादी सर्व बाबी अथर्ववेदात आहेत. दधीची ऋषी त्याचे परिपूर्ण ज्ञानी होते, म्हणूनच त्यांच्या हाडात असुर विद्येतून जन्माला आलेल्या अभिचार विधीने प्रगट झालेल्या वृत्रासुराला मारण्याचं सामर्थ्य होतं, कारण ते स्वतः अभिचार विधीचे ज्ञाते होते. त्यामुळं अथर्वण ऋषी म्हणजे दधीची यांनी इंद्राची विनंती मान्य केली आणि समाधी लावला आणि देहदान केला. या ठिकाणी आज आपण देहदान, अवयवदान ही संकल्पना वापरतो, त्या संबंधाने जनजागृती करतो. देह हा नश्वरच आहे, तो समाजोपयोगी ठरणार असेल तर यापेक्षा पुण्य ते कोणतं. देहदान करून दधीची ऋषींनी एक मोठा आदर्श समाजापुढे घालून दिला. देहदानाची भिक्षा मागायला आलेला इंद्र हा असुरांच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी आलाय. तो देवांचा, समाजाचा प्रतिनिधी आहे, तो धर्माचा प्रतिनिधी आहे, हे दधीची जाणतात. म्हणून ऋषी, मुनी, तापसी, तपस्वी, व्रती केवळ भूभार म्हणून जगत नव्हते, भुईला भार म्हणून जगत नव्हते, तर स्वसुखार्थ, स्वलाभार्थ ते जगत नव्हते, तर समाज कल्याणाची दृष्टी ही त्यांच्या जवळ होती. समाजासाठी देहाचं दान करण्याचा प्रसंग आला तरी ते नाही म्हटले नाहीत. त्याचं कारण देहापेक्षा ध्येय श्रेष्ठ आहे. समाज स्वास्थ्य हे ध्येय होतं, समाज कल्याण हे ध्येय होतं. सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या दधीची सारख्या ऋषींच्या त्यागाने हा देश संपन्न झालाय. खरं म्हणजे आपल्याला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे की त्यांच्या देहदानाचा आदर्श आज आपल्या भारतीयत्वाचा खरा आदर्श आहे. म्हणून हा देश अशा ऋषींच्या त्यागानं संपन्न झालेला आहे. वैचारिक श्रेष्ठ वारसा आणि वैचारिक प्रगल्भता हा या देशाचा पाया आहे. केवळ विचारच नव्हे तर आचरण करून त्यांनी श्रेष्ठ त्यागवादी विचाराला कृतीची जोड दिली. राष्ट्राच्या, देशाच्या कामी देह पडणं हीच सर्वोच्च कीर्ती आणि कल्याणाची गोष्ट आहे. हा विचार प्रेरणादायक आहे. भारतामधील या प्राचीन कथांना नव्या प्रकाशात पाहून नव्या पिढीसमोर हा त्यागाचा आणि समर्पणाचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. यज्ञ म्हणजे केवळ अग्नीत हवन करणं नव्हे, तर समाजासाठी निस्वार्थ देह समर्पित करणं, देहदान करणं हाही एक श्रेष्ठ देहयज्ञच होतो. म्हणून दधीची हे त्याचे आदर्श आहेत. यानंतर आणखी एका संदर्भात मी विचार करणार आहे, तो पर्यावरणाचा. मगाशी मी जाता जाता उल्लेख केला होता की आपल्याकडे सर्व पर्यावरणाचा विचार करून मानवी जीवनाचा विचार केलेला आहे. पर्यावरणाशी मैत्रीचा संबंध कसा निर्माण केला, भागवतामध्ये एक पर्यावरणाच्या संदर्भातली सुंदर कथा आलेली आहे. अनेक भागवतकारांचं त्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं किंवा त्याचा फारसा आपण कोणी विचार करत नाही. परंतु माझ्या अभ्यासातून माझ्या असं लक्षात आलं की यातून एक पर्यावरणाचा सुंदर संदेश भागवतकारांना द्यायचा आहे. ती कथा या ठिकाणी मी थोडक्यात आपल्याला कथेच्या अनुषंगाने याचे विवरण करतो. प्राचीन ऋषीमुनींनी समाज जीवनाचं समग्रतेनं ज्ञान प्राप्त केलेलं होतं. मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी, वृद्धीसाठी वनस्पती मात्र, प्राणी मात्र, जीवजंतू, निसर्ग त्यांनी आवश्यक मानला होता. मानवी जीवनाचा विचार या सर्वांसह करणं म्हणजेच पर्यावरणाचा विचार होय. हे पर्यावरण मानवासाठी उपकारक असतं, त्याचबरोबर उपोद्बलक असतं. हा विचार आधुनिक पर्यावरणवादी करू लागलेले आहेत. पण हजारो वर्षापूर्वी या पर्यावरणाचा संदेश भागवतासारख्या अध्यात्म ग्रंथातून मिळतो आणि त्यामागे ऋषीमुनींची प्रगल्भ दृष्टी आपल्याला दिसते की पर्यावरणाचा संदेश देण्याचा आविष्कार जो आहे तो ईशत स्वरूपाचा, तो प्रचेतसांच्या कथेमधून मला पाहायला मिळाला. तो मी आपल्यासमोर मांडतो. व्यास महर्षींनी भागवतात ही दृष्टी ठाई ठाई प्रगट केलेली आहे. भागवतात प्रचेतसांच्या कथेत एक लक्षणीय संदर्भ येतो, तो एका मुलीचा.
तिचं नाव वार्क्षी असं दिलेलं आहे. तिला मारिषा असंही म्हटलेलं आहे. ही वार्क्षी कन्या म्हणजे वृक्षाची म्हणून वार्क्षी, वृक्षानं संरक्षित केली म्हणून तिचं नाव वार्क्षी. वृक्षांनी तिला जपलं, जोपासलं. ही गोष्टच फार बोलकी आहे. मला वृक्षांनी एखाद्या मुलीला जपावं, जोपासावं, वाढवावं ही संकल्पनाच मोठी गमती, अत्यंत सुंदर आहे, अलौकिक आहे. प्राचीन बर्हीचे पुत्र प्रचेतस शिवाच्या तपश्चर्येला जातात असा कथेचा संदर्भ आहे. आणि तपश्चर्या करून ते समुद्राच्या खोल पाण्यातून वर येताच त्यांना सर्वत्र घनदाट जंगल दिसतं आणि झाडी दिसते. हे पाहिल्यानंतर त्यांना राग येतो. सर्वच प्रचेतस चिडतात, रागावतात, कारण त्यांना त्यांची वाटच दिसत नाही. आणि अर्थात तपश्चर्या केलेली असते, त्यामुळे बल प्राप्त झालेलं असतं. आणि डोळ्यातल्या अग्नीनं हे प्रचेतस आपल्या तपस सामर्थ्यानं, रागानं सगळं जंगल जाळू पाहतात. सगळ्या जंगलाला आग लागते, सर्वत्र आग पसरते, वृक्ष जळू लागतात. हे पाहून ब्रह्मदेव म्हणतात, अरे प्रचेतसा. यावेळेला ब्रह्मदेव खाली आलेले दाखवले. याचं कारण काय, तर ब्रह्मदेव हे सगळ्यांचे पिता आहेत. सर्वांचे आदी पिता जर कोणते असेल तर ब्रह्मदेव आहेत. म्हणून ब्रह्मदेवांना सगळ्या मुलांबद्दल काळजी आहे. म्हणजे त्यांनी प्रचेतसाबद्दलची काळजी आहे आणि वृक्षाबद्दलची सुद्धा काळजी आहे. म्हणून ब्रह्मदेव खाली येतात आणि म्हणतात, अहो हे तुम्ही असं करू नका, वृक्षांना जाळू नका. या वृक्षांनी तुमचं काय वाईट केलं? निसर्गाचा असा ऱ्हास करणं योग्य नाही. ब्रह्मदेवांनी प्रचेतसांना त्यांच्या कृत्यापासून परावृत्त केलं. हा पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. मूळ श्लोक असेल, भस्मसात क्रियमाणास्ताम द्रुमान् वीक्ष पितामहः आगत शमयामास पुत्रान् बहिष्यतो नयैहि. या ठिकाणी भस्मसात क्रियमाणास्ताम द्रुमान् वीक्ष पितामहः, पितामह अर्थात ब्रह्मदेव हे भस्मसात होणाऱ्या वृक्षाकडे पाहिल्यानंतर त्यांना दुःख होतं आणि ते खाली येतात. आगत शमयामास पुत्रान् बर्हिष्मतो नयैहि तत्रावशिष्टा ये वृक्षाभीता दुहितर तदा उज्जनुस्ते प्रचेतोभ्य उपदिष्टा स्वयंभुवा. या चतुर्थ स्कंदामधला हा संदर्भ आहे. या श्लोकामधून भागवतकारांनी सांगितलंय की प्रचेतसांच्या डोळ्यातील आगीनं भस्मसात होणाऱ्या वृक्षाकडे पाहून ब्रह्मदेव तेथे आले. त्यांनी प्रचेतसाचे मन वळवले आणि ते अवशिष्ट वृक्ष जे राहिले होते त्यांना प्रचेतांची भीती होतीच. त्यांनी आपल्या जवळची कन्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून प्रचेताला दिली आणि प्रचेतांनी तिच्याशी विवाह केला. तिला मारिषा असं तिचं नाव होतं. तिच्यापासून दक्षाची उत्पत्ती झाली. चाक्षुष मन्वंतरात नष्ट झालेला दक्ष पुन्हा या ठिकाणी जन्माला आला. इथं वृक्षांनी रक्षण करणं आणि ती कन्या योग्यता असणाऱ्या वीरांना समर्पित करणं ही बाब निसर्ग आणि मानव यांच्या नात्यावर प्रकाश टाकणारी आहे. वृक्षाशी प्रचेतसांचे आता नाते निर्माण झाले. वृक्ष आणि प्रचेतस यांचं नातं सासरे आणि जावई असं झालं. आणि हे पाहिलं म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणाचा, वृक्ष तोड करू नका, वृक्षाला वाचवा, अशा प्रकारचा वृक्ष वाचवा आणि जीवन वाचवा असा आपला आजचा संदेश आपल्याला सहज आठवतो. ब्रह्मदेवांच्या निमित्तानं वृक्ष संहार थांबवण्यासाठी एक संकेत आहे. ज्याने विश्वनिर्मिती केली त्याने विश्वाच्या सहजीवनाचीच भूमिका गृहीत धरली होती. त्या दृष्टीनं वृक्षकन्या म्हणजे वार्क्षी किंवा मारिषा ही जीवनधारणा, जीवन प्रेरणा आणि जीवन प्रवाह यांचा आदर्श नमुना ठरते. कारण मारिषेपासूनच पुढे प्रजापती दक्ष अर्थात प्रजावृद्धिंगत करणारे निर्माण झाले, प्रजापती निर्माण झाले. जीवनातील वंश सातत्य कायम राहिले. प्रचेतांची ही कथा पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देते असं मला वाटतं. या ठिकाणी पर्यावरण हे मानवी जीवनासाठी संजीवक असल्याची धारणा ऋग्वेदापासून व्यक्त झालेली आहे. ऋग्वेदात पर्यावरण रक्षणाचे अनेक संदर्भ आहेत. एखादा वृक्ष यज्ञासाठी, समिधा प्राप्तीसाठी तोडायचा जरी झाला तरी कुऱ्हाडीला विनंती केलेली आहे की तू वृक्षाचा नाश करू नकोस असं म्हणून. मग हे तोडतोय कशासाठी, तर धर्म कार्यासाठी तोडत आहे असं म्हटलेलं आहे, अशी कबुली दिलेली आहे. तसेच यज्ञ कार्य हे पर्यावरण रक्षणच होते. समाजाचे व्यापक कल्याण त्यात अनुस्यूत होते. पर्यावरण आणि यज्ञ या लेखात रामकृष्ण जामकर यांनी त्याचा परामर्श घेतलेला आहे. जिज्ञासूंनी तो पाहावा. श्रीमद भागवतातील विज्ञान दर्शन या ग्रंथामध्ये भारतीय जीवन पद्धतीत पंचमहायज्ञ सांगितलेले आहेत. त्यात ब्रह्मयज्ञ हा एक कर्मकांडाचा भाग आहे. त्यात देव, ऋषी, पितर यांना तर्पण केलेलं आहे.
त्यातील उल्लेख मानव आणि पर्यावरण यांचं नातं स्पष्ट करतात. त्यात नद्या, पर्वत, समुद्र, वनस्पती, औषधी वनस्पती यांना जिवंत मानवाप्रमाणे मानून तर्पण केलेलं आहे. म्हणजे त्यांना ते तृप्त राहावेत, आनंदी राहावेत अशा प्रकारची कल्पना केलेली आहे. म्हणजे सगळे आनंदी असतील तर मी आनंदी, सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः, ही या ठिकाणची भूमिका आपल्याला दिसते. त्यांच्या प्रसन्नतेची कामना केलेली आहे. इथे एक मंत्र उद्धृत करतो. नद्याः तृप्यन्तु, गिरयः तृप्यन्तु, समुद्राः तृप्यन्तु, नागाः तृप्यन्तु, क्षेत्रौषधी वनस्पतीः तृप्यन्तु, भूतानि तृप्यन्तु. अर्थात भारतातील सर्व पूर्वाचार्य, जैमिनी, बाष्कल, शाकल, पैंग्य, महापैंग्य, बाभ्रव्य आदी मुनी, ऋषी या सर्वांना तर्पण करण्यामागं एक ऋषीऋण व्यक्त करायचे. त्यातच नाग, नद्या, समुद्र, पर्वत यांचाही उल्लेख आहे. पर्यावरणाचं मानवी जीवनाचं असं नातं आहे. म्हणून या सर्वांसह आपलं जीवन म्हणजे एक सहजीवन संजीवक होऊ शकतं, ही भूमिका आहे. पर्यावरणाचा मानवी जीवनाशी असलेला हा अतूट संबंध अनेक ठिकाणी आढळतो. भागवतातील कैलास वर्णन, वैकुंठ वर्णन, स्वर्गातील वातावरणाचं वर्णन, गोकुळातील श्रीकृष्णाचं वर्णन हे अत्यंत निसर्गाशी घनिष्ठपणाने प्रगट झालेले आहे. भागवताच्या प्रारंभीच तरवोभिनेदुः, काल आपण उल्लेख केला परवा दिवशी, या उल्लेखात वृक्ष बोलू लागले असा सूचक संदर्भ आहे. वृक्षांना प्रगट करीत असतात हे आजचे शास्त्रज्ञ मान्य करू लागलेले आहेत. कृष्ण जन्माच्या प्रसंगी सर्व निसर्ग आनंदी आल्हाददायक दिसतो. नक्षत्र, ग्रह, तारका, पक्षी, नद्या, फळं, फुलं, झाड यांचं आल्हादमय वर्णन येतं. गोकुळात तर कृष्ण पर्यावरणाशी एकरूपच झालेला आहे. यमुना नदी, कदंब वृक्ष, पक्षी आणि पशु याच्यासह कृष्ण प्रगटतो. मुरलीचा नाद ऐकताना गाई वासरांची होणारी अवस्था महर्षी व्यास आणि शुकाचार्य वर्णन करून सांगतात. गावश्च कृष्णमुख निर्गत वेणुगीत पीयूषमुत्तभित कर्णपुटैः पिबन्त्याः शावास्तु स्नुतस्तनपयः कवलास्मतस्थु गोविंदमात्मनि दृशाश्रू कलास्पृशन्त्याः. याप्रमाणे गायी आपले कान वरती करून तो अमृतस्वर प्राशन करतात आणि त्यांच्या दुग्धधारातून तो प्रगट होत राहतो. वासरं सुद्धा एवढी तल्लीन की दुग्ध प्राशन करताना त्यांच्या मुखातून तो खाली स्त्रवतो किंवा सांडतो. या वर्णनात शास्त्रीयताही आहे. मधुर नादांच्यामुळे गायी ह्या अत्यंत जास्त प्रमाणात दूध देऊ लागल्या. दुभती जनावरं यांच्या दुधात वाढ झाली असं आजही सिद्ध झालेलं आहे. संगीत थेरपी, म्युझिक थेरपी ज्याला आपण म्हणतो, ती जर वाचली तर आपल्याला हे दिसेल की गोकुळात दुधाची मुबलकता कृष्णाच्या मुरलीच्या प्रभावामुळे सुद्धा असली पाहिजे. पर्यावरण आणि मानवी जीवन याचा अनुबंध श्रीकृष्णाच्या निमित्ताने याप्रमाणे स्पष्ट होतो. श्रीकृष्णाने इंद्र यागाला विरोध केला आणि गोवर्धनाची पूजा केली. त्यामागं खरा हेतू हाच होता. कोणता? तर पर्यावरण रक्षणाचा होता. पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणाची बूज राखणं हा होता. आपल्याला अवतीभोवतीच्या निसर्गाबाबतीत झाडं, झुडपं, नद्या, डोंगर, रान, वन यांच्या प्रति सद्भाव, उपकारक भाव ठेवता आला पाहिजे. आपल्या पर्यावरणाशी आपण उतराई झालो पाहिजे, याचं ऋण आपण मानलं पाहिजे. म्हणूनच श्रीकृष्णानं इंद्राच्या यागाला विरोध केला आणि गोवर्धन पूजेचा आग्रह धरला. कृष्ण म्हणतात, ननः पुरो जनपदा न ग्रामान ग्रहावयम नित्य वनौकसस्तात वनशैल निवासिनः. वनात राहणारे, गिरी डोंगरावर राहणारे आपण आपल्याच गोवर्धनाचे ऋणी असलं पाहिजे. कारण हाच डोंगर आपल्या गाई वासरांना चारा देतो, आपणास आधार देतो. तोच आपल्या जीवनाचा चालक आहे, संजीवक आहे. पर्यावरणासंबंधीची ही श्रीकृष्णाची भूमिका मला वाटतं फार महत्वाची आहे. म्हणून श्रीमद भागवतात निसर्गाचं संसूचन अत्यंत बारकाव्यानिशी केलेलं आहे. एखाद्या आनंद प्रसंगी, देवजन्म प्रसंगी आनंदी निसर्ग, तर दुष्ट जन्म, अप्रिय घटना या प्रसंगी निसर्गातील बदल भागवतकार टिपतात. कृष्ण जन्म प्रसंगी नद्या प्रसन्न सलिला हृदयाजल रुहश्रिया द्विजालिकुल सन्नाद स्तबका वनराजय भवो वायु सुखस्पर्श पुण्यगंध वह शुचि अग्नयश्च द्विजातीनाम शांतास्तत्र समिंधत. तर कृष्ण निर्याण प्रसंगी मात्र दिशो वितिमिरा कुर्वन विधूम इव पावकः असं वर्णन येतं. विप्रशापित हिरण्याक्ष यांच्या जन्माच्या वेळेला कुत्र्यांचं रडणं, उलुकांचं ओरडणं, कोल्हेकुई, दुर्गंधयुक्त पाऊस असं वर्णन येतं. तर धर्मराज अर्जुनाची वाट पाहत असताना द्वारकेला कृष्णासोबत गेलेला अर्जुन का परत येत नाही असा विचारत असताना युधिष्ठिर यांना जे अपशकुन होतात ते सुद्धा धूम्रा दिशा परिधय कंपभू सहाद्रिभी वायुर्वाती खरस्पर्शो रजसा विसृटम स्तमाः.
असृक् वर्षन्ति जलदा बिभत्समिव सर्वतः न पिबन्ति स्तनं वत्सा न दुह्यन्ति च मातरः रुदन्त्यश्रु मुखा गावो न ऋष्यन्त्य ऋषभः व्रजे. याप्रमाणे निसर्गावर देखील दुर्घटनेचा म्हणजे कृष्ण निर्याणाचा कसा परिणाम झाला हे याचं सूचन आपल्याला झालेलं दिसतं. भागवतकारांनी निसर्ग आणि मानवी संवेदन याचा सूक्ष्म विचार केलेला आहे. पर्यावरण विषयक त्यांची समज यातून स्पष्ट होते. श्रीकृष्णानं 11व्या स्कंधात पुण्यवृक्ष, पुण्यजल, पुण्यस्थान यांचा निर्देश केलेला आहे. कृष्णसार मृगांचं वास्तव्य पुण्यकारक मानलेलं आहे आणि भारत देश हा पुण्यकारक आहे असं म्हटलेलं आहे. इथं देव देखील जन्म घेण्यासाठी तळमळतात असं वर्णन आपण कालच पाहिलं. पंचमस्कंधातील जडभरत, रहुगण यांच्या उपदेशात भवाटवीचं वर्णन आहे. भव म्हणजे संसार आणि अटवी म्हणजे अरण्य. संसारारण्य किंवा जीवारण्य, आज मर्ढेकरांनी त्याला जीवारण्य शब्द वापरलाय. हा जीवारण्याची संकल्पना ही त्या काळात व्यक्त केलेली आहे. पशु, प्राणी, दंश करणाऱ्या माशा, अपुण्य वृक्ष म्हणजे दुःख देणारी झाडं याचं वर्णन आहे. हे पर्यावरणातील दुष्ट परिणामांच्या दृष्टीने पाहण्यासारखं आहे. एकूणच पर्यावरणीय संदर्भात भागवत ग्रंथाने एक नवी दृष्टी आपल्याला प्रदान केलेली आहे आणि म्हणून पर्यावरणाच्या अनुषंगाने भागवताने केलेली ही मांडणी फार महत्त्वाची आहे. आणखी एका कथेचा या ठिकाणी मी उल्लेख करून थांबणार आहे. ती कथा पृथूच्या आधीचा जो राजा होता तो वेन. या वेन कथेमध्ये किंवा वेन राजाच्या कथेमध्ये सुद्धा एक फार महत्त्वाचा सामाजिक संदर्भ या भागवतकारांनी दिलेला आहे, सामाजिक बोध दिलेला आहे. तो आपण बघू आणि या आजच्या चिंतनाला विराम देऊ. श्रीमद भागवतात पृथू चरित्रापूर्वी वेन राजाचं चरित्र आलेलं आहे. हा ध्रुवाचा वंश असून हा पापकर्मी राजा मृत्यूची सावली पडल्यानं आईचे वडील, त्यांच्या आईचे वडील हे प्रत्यक्ष मृत्यू होते आणि त्यामुळं आईच्या वडिलांची म्हणजे आजोबांची सावली पडल्यामुळं मातामह मनुव्रतम असं म्हटलंय. मातामह मनुव्रता, हा मातामह म्हणजे आजोबांची सावली पडली, कुकर्मी झाल्याचं भागवतकारांनी नोंदवलंय. अंगराजाचा हा पुत्र अत्यंत दुष्ट आणि असुरी प्रवृत्तीचा होता. राज्यावर येताच त्यानं यज्ञ, याग, पूजा बंद करण्याचे आदेश दिले आणि मीच देव आहे अशा प्रकारची भेरी घोष करून सर्वत्र द्वाही पसरविली. राजा हाच देव असल्यानं माझीच पूजा करा असा भेरी घोष केला आणि उग्र आणि चंड शासन करू लागला. त्याच्या या अधर्मी वृत्तीमुळं समाज त्याच्या विरोधात गेला. आता ही फार महत्वाची बाब आहे पहा, की तो अधर्माने वागू लागला म्हणून धर्मावर अधिष्ठित असलेला समाज त्याच्या विरोधात गेला. ही समाज विरोधात जाणं म्हणजे ईश्वर विरोधात जाणं. आज समर्थ रामदास स्वामींनी देखील हीच भूमिका त्यांच्या काव्यामध्ये मांडलेली आहे की जन हे खवळतू जेथे जगदीशची खवळला आणि जन हे बोळतू जेथे जगदीशची बोळला. जन आणि जगदीश यांच्यामध्ये एक साम्य त्यांनी दाखवलंय, एकात्मता दाखवली आहे. जन आणि जगदीश, जग आणि जगदीश एकच आहे. जन हाच जनार्दन आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी सगळे धर्मवादी प्रवृत्तीचे किंवा धर्मिष्ठ असलेले लोक याच्या अधर्माला विरोध करू लागले. समाजामधूनच एक प्रकारचा विरोध सुरू झाला, असंतोष. हा असंतोष उग्र रूपात पुढे प्रगट झाला आणि शेवटी आपल्याला स्वातंत्र्याच्या आपल्या युद्धामध्ये काय दिसतं, आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळवलं असं म्हणतो, हे असंतोषच प्रगट झाला. एकूणच राजसत्तेला आपण विरोध केलाय. इंग्रजांच्या राजसत्तेला, राजवटीला, ज्या राजवटीमध्ये सूर्य मावळत नव्हता असं आपण म्हणतो, त्याला आपल्याच समाजातून विरोध झाला आणि जेव्हा समाजातून विरोध होतो तेव्हा कोणताच राजा टिकू शकत नाही. म्हणून या ठिकाणी अधर्मी वृत्तीमुळे समाज त्याच्या विरोधात गेला आणि तत्कालीन ब्राह्मणांनी प्रथम समजून सांगून त्यांना ऐकलं नाही आणि हुंकार करून त्याला नष्ट केलं. मात्र हे प्रेत त्याच्या आईला म्हणजे सुनीताला नीट संरक्षण करायला लावलं आणि नंतर त्यातून त्याच्या पायाच्या मंथनातून निषाद निर्माण झाले आणि हृदयाच्या भागातील मंथनातून पृथू आणि अर्ची जन्माला आले. वेनराजा हा अधर्मी होता. समाजातील सर्व कारागीर त्याच्यावर रुष्ट होते. यावरच आधुनिक कवी वाराकांत यांनी सुंदर महाकाव्य लिहिले, खंडकाव्य लिहिलेलं आहे. त्या खंडकाव्यामध्ये त्यांनी याचा एक सामाजिक पट उलगडून दाखवलेला आहे आणि म्हणून त्याचा संदर्भ घेऊन मी असं म्हणेन की हा वेन राजा अधर्मी होता. समाजातील सर्व कारागीर त्याच्यावरती रुष्ट होते. म्हणजे समाजातले जेवढे सगळे लोक आहेत, मग त्या जाती असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पंथाचे लोक असतील, वेगवेगळ्या व्यवसायाचे लोक असतील, हे सगळे जर रुष्ट झाले तर काय होतं? समाज जर राजाच्या विरोधात गेला तर काय होतं? राजसत्तेला देखील या ठिकाणी हादरा बसतो आणि म्हणून
रथकार म्हणाले, आम्ही तयार केलेल्या रथावर तू बसायचं नाही. या ठिकाणी संदर्भ असा आहे की वाराकंतांनी सुद्धा हे फार सुंदरपणाने त्यांच्या खंडकाव्यात मांडलंय की रथकार म्हणू लागले की आम्ही जो रथ तयार केला तो आमच्या परिश्रमाचा रथ आहे. आम्ही श्रम करून कष्ट करून हा रथ तयार केला. म्हणजे श्रमजीवी लोक, उदाहरणार्थ हे श्रमजीवी लोक म्हणू लागले की आमच्या श्रमाने आम्ही हा रथ तयार केला. ज्या रथावर तू बसतोस आणि अधर्म करतोस तर आम्ही तुम्हाला रथ देणार नाहीत. आम्ही तुम्हाला रथ मिळवू देणार नाहीत. कारण आम्ही जर तुम्हाला रथ दिला आणि तुम्ही जर अधर्माचा प्रचार केला तर आम्ही त्या अधर्मात सहभागी होऊ. म्हणून आम्ही तुम्हाला रथ देणार नाहीत. म्हणून या ठिकाणी रथकार म्हणू लागले की आम्ही तयार केलेल्या रथावर तू बसायचं नाही, कारण हा रथ धर्माचा आहे. धनुष्यबाण तयार करणारे म्हणू लागले की आम्ही धनुष्यबाण आता तुझ्यासाठी तयार करणार नाहीत, कारण आमच्या धनुष्यबाणाचा वापर तू अधर्मासाठी जर करू लागला तर आम्ही धनुष्य तयार करणार नाहीत आणि बाणे तयार करणार नाहीत. अर्थात शस्त्र नाही, सामुग्री नाही, रथ नाही. धनुष्य धर्मरक्षणार्थ आहे. म्हणून रुद्रामध्ये आपण रुद्र नावाचा एक प्रकार आपल्या अभिषेकामध्ये आपण वापरतो. त्या यजुर्वेदांतर्गत असणाऱ्या या रुद्रामध्ये, रुद्रभागामध्ये आपण जर बारकाईने नमक भाग बघितला, नमस्कार कोणाकोणाला केलेला आहे तर आपण पहा, या रुद्रामध्ये रथकारेभ्यो, रथकार यांना नमस्कार केलेला आहे. कर्मारेभ्यो, जे कर्म करणारे अर्थात कारागीर आहेत त्यांना नमस्कार केलेला आहे. त्याचप्रमाणे कुलालेभ्य कर्मारेभ्यश्च नमो, पुंजिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो, ईशुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो, मृगजुभ्यश्वानिभ्यश्च वो नमो, स्वाभ्यश्वपतेभ्यश्च वो नमः. या ठिकाणी आपल्याला रथ निर्माण करणारे, धनुष्य निर्माण करणारे, बाण तयार करणारे हे सर्व कारागीर यांना नमस्कार केला. याचा अर्थ काय? नमस्कार केला म्हणजे उगीच हात जोडलेत का? नाही, त्याचा सन्मान केलाय. नमस्कार या शब्दाचा अर्थ सन्मान. नमस्कार केलाय म्हणजे सन्मान केलाय. प्रत्येकाला त्याची त्याची प्रतिष्ठा दिलेली आहे. मला हे सांगायचंय की समाजातला प्रत्येक घटक हा श्रेष्ठ आहे. राजाच मोठा असतो असं नाही, पदावर बसलेला अधिकारीच मोठा असतो असं नाही, तर समाजातले प्रत्येक छोटे छोटे कामगार सुद्धा मोठे असतात. कारण त्यांच्या त्यांच्या कामाची या ठिकाणी प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. त्यांची प्रतिष्ठा आपण प्रतिष्ठित केली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी रुद्रामध्ये आपल्याला अगदी पर्णशद्य म्हणजे काय तर एखादा आपण ज्याला तयार पानांचे जेव्हा एखादं पानं कुसतात तेव्हा त्यातून एक खत तयार होतं, तेव्हा त्याला सुद्धा नमस्कार केलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट समाजातली महत्वाची मानली गेलेली आहे. म्हणून या ठिकाणी कुलालेभ्य कर्मारेभ्यश्च वो नमो, पुंजिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो, ईशुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो, मृगजुभ्यश्वानिभ्यश्च स्वाभ्यश्वपतेभ्यश्च वो नमः. या ठिकाणी ह्या सर्वांचं स्थान प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न रुद्रामध्ये केलेला दिसतो. आणि म्हणून ते असं म्हणतात की रुद्रामध्ये जे असं वर्णन आपल्याला दिसतं, असं जे वंदन केलेलं दिसतं, ती प्रतिष्ठा या प्रत्येकाच्या कर्माची केलेली आहे. बेन राजा अधार्मिक होता म्हणून प्रजेतील सर्व कलाकार, कारागीर, ब्राह्मण, वैश्य सर्वांनी त्याला पदच्युत केलं असावं, असा खरा इतिहास आहे. या ठिकाणी वाराकांतांनी असं म्हटलंय की हे सगळे त्याच्या विरोधात गेले आणि त्याच्यावर, त्याच्या महालावर दगड मारू लागले. आणि या सर्वांनी म्हणजे सर्व समाज जर प्रक्षुब्ध झाला तर एक व्यक्ती काहीच करू शकत नाही. आणि म्हणून सगळा समाज प्रक्षुब्ध झाला, सगळा समाज त्याच्या विरोधात गेला आणि त्याला ठार केलं. अशी संकल्पना या ठिकाणी वाराकांतांनी वापरली आणि भागवतकारांनी देखील ते सूचित केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की ब्राह्मण यांनी या ठिकाणचे प्रमुख आले आणि त्यांनी हुंकार, आता हुंकारातून कुणी जळू शकत नसतं. हुंकार म्हणजे काय हो? हुंकार म्हणजे काय? असं हुंकारातून कोणाला जाळता येतं का? हुंकार म्हणजे ब्राह्मणांनी त्या काळातला जो प्रमुख वर्ग होता किंवा जो ज्ञानी वर्ग होता, त्या ज्ञानी वर्गांनी समाजाचा हा क्षोभ लक्षात घेतला, त्याचे जे समाजातले जे लोक आहेत त्यांचा विरोध लक्षात घेतला, त्यांचा प्रक्षोभ लक्षात घेतला आणि त्याचं प्रतिनिधित्व करून, त्यांचं प्रामुख्य करून, त्यांचं या ठिकाणी नेतृत्व करून त्यांनी या सर्व समाजाला नुसतं म्हणलं, आता सुरू करा. म्हणजे काय? हुंकार, की आता बस, आता वेळ आली, आता म्हणजे माझी तुम्हाला संमती आहे, हा त्याचा अर्थ आहे. आधी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्यांनी ऐकलं नाही तेव्हा म्हणल्याबरोबर सगळा समाज त्याच्या विरोधात गेला आणि एक क्रांती घडली. सांगायचं तात्पर्य असं की क्रांती कशी घडते? क्रांती ही या ठिकाणी सर्व समाज जर विरोधात गेला तर क्रांती घडत असते. आणि म्हणून या ठिकाणी खरा इतिहास भागवतकारांनी सूचकपणाने मांडला
कारण त्या काळी ब्राह्मण वर्ग हाच समाजाचं नेतृत्व करणारा होता. वेनाची कथा ही अधर्मी राजाला प्रजा कशी पदच्युत करते याचं उदाहरण आहे. हा संपूर्ण अध्याय वेनकथेवरती आधारलेला आहे. म्हणून राजाला सुद्धा प्रजा ही कशी पदच्युत करते, कशी ठार मारते, आणि प्रतिनिधी असणारे त्या काळातले जे प्रमुख आहेत, ज्याला आपण मुखंड म्हणू, ब्राह्मण समाज हा त्या काळातला प्रमुख होता. त्यामुळं त्यांनी फक्त आज्ञा दिली आणि त्यांच्या आज्ञेने म्हणजे हुंकाराने असं म्हटलंय. तर हुंकार म्हणजे संमती असा अर्थ होतो असं मला वाटतं. म्हणजे हुंकाराने म्हणजे काय तोंडातल्या हवेने थोडंच कोणी जळू शकतं. म्हणून हुंकार याचा अर्थ असा की संमती, हंकार. तेव्हा हा हंकार जर आपण लक्षात घेतला तर या वेनकथेला आपल्याला एक सामाजिक संदर्भ प्राप्त होतो. आणि म्हणून वेनकथा माझ्या दृष्टिकोनातून सामाजिक संदर्भात सामाजिक परिवर्तनाचं किंवा सामाजिक क्रांती कशी घडली याचं सूचन करणारी ही कथा आहे. या दृष्टीने भागवतकारांनी अनेक कथांच्या मधून असा एक सामाजिक संदर्भ दिलेला आहे, एक पर्यावरणाचा संदर्भ दिलेला आहे, देहदानाचा आदर्श मांडलेला आहे, आणि त्याचबरोबर आपण प्रारंभीच्या कथेत पाहिल्याप्रमाणे एक समाज परिवर्तन, विश्व कल्याणाची संकल्पना तीही मांडलेली आहे. म्हणून या पृथ्वीदोहनाच्या कथेतून किंवा पृथ्वीच्या निमित्ताने आपल्याला विश्व कल्याणाची संकल्पना प्रगट झालेली दिसते. विश्वातले सगळे खुश असतील तर आपण खुश. म्हणून आपण एका ठिकाणी म्हणतो की आपण जर काचेच्या घरात राहत असू तर आपण दुसऱ्यावरती दगड मारू शकत नाही, कारण दुसऱ्यावर दगड मारणं म्हणजे आपले काचेचं घर फुटण्यासारखं आहे. म्हणून दुसरे देखील आपल्याला दगड मारू शकतात. म्हणून काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड मारता येत नसतात. याचा अर्थ असा की आपण स्वतः केवळ सुरक्षित राहून दुसऱ्यावर हल्ला आपल्याला करता येत नाही. सगळे सुखी असतील तर आपण सुखी, ही जी एक व्यापक सामाजिक सुखाची संकल्पना आहे. व्यक्तिगत सुखापासून दूर जाऊन आपण जेव्हा सामाजिक सुखाचा विचार करतो तेव्हाच व्यक्तिगत सुखाची संकल्पना आपल्याला मांडता येते. हा अर्थ भागवत कथेने या पृथ्वीच्या कथेतून दिला, पर्यावरणाच्या रक्षणाचा संदर्भ या प्रचेतसाच्या कथेतून दिला, देहदानाचा आदर्श दधीच्या कथेतून दिला, आणि या ठिकाणी सामाजिक क्रांती कशी होऊ शकते, परिवर्तन कसं होऊ शकतं हे वेनाच्या कथेतून सांगितलं. म्हणून अशा भागवतातल्या अनेक कथांचा अन्वयार्थ आपल्याला नव्या नव्या पद्धतीने लावता येऊ शकतो. आता उद्याच्या चिंतनामध्ये आपला जो उद्याचा विषय तो तत्वज्ञानाच्या अंगाने आहे, तेव्हा त्या संबंधीचं चिंतन आपण उद्याच्या आपल्या चिंतनामध्ये पाहू. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.